फिनॉल चे रिएक्शन समोर आहे. पहिली गोष्ट, फिनॉल हा ऍसिड असतो का बेस असतो? ऑक्सिजनला हायड्रोजन जोडलाय. ऑक्सिजन इज निगेटिव्ह और पॉझिटिव्ह? ऑक्सिजन निगेटिव्ह. म्हणजे कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. मायनस आहे काय वाढते? ऍसिडिटी. त्यामुळे फिनॉल हा ऍसिड आहे. प्रूफ काय त्याचं? when acid and base reacted with each other we get salt and वॉटर. so reaction कोणती? न्यूट्रलायझेशन. आपण बघितली होती. नीट बघा आता, एक एक आपण नीट बघू. आता तुमच्याकडं फिनॉल दिलाय. फिनॉल हा ऍसिड आहे. तर ही लॅब मध्ये एक टेस्ट केली जाते. टेस्ट अशी असती, तुम्हाला एक टेस्ट ट्यूब दिली जाईल आणि टेस्ट ट्यूब मध्ये एक सॅम्पल दिलं जाईल जे अननोन आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही याच्यात घेतलं सॅम्पल, सपोज लाईक दिस, किंवा तुम्हाला लिक्विड दिलंय समजा, आणि लिक्विड मध्ये तुम्ही ऍड काय करणार? Na2CO3 किंवा NaCO3. आणि जसं तुम्ही हा कंपाऊंड याच्यात ऍड करता, तर ऍड केल्या केल्या इथं बबल्स येतात असे. हे बबल्स कसले असतात? तर Na2CO3 आणि NaCO3 मध्ये कोणता गॅस आहे? कोणता आहे? CO2. आणि तो CO2 गॅस रिलीज होतो, म्हणून आपल्याला तिथं इफरवन्सेस दिसतात. सांगायचा पॉइंट एवढा की जो फिनॉल आहे तो स्वतःच एक कसलं काम करतो? ऍज अ ऍसिड म्हणून. समजलं ना? येस नो? यस सर. ठीक आहे, चल पुढे जाऊ. या रिएक्शन लागतील आता. PCl5 ची रिएक्शन आहे. आपलं झालंय खूप वेळा. PCl5 चा रोल काय? फ्लोरिनेशन. बस. मग जर फिनॉल वरती PCl5 वापरला तर OH चा काय होणार? Cl. देन POCl3 ने HCl भेटतो ऍज अ साइड प्रॉडक्ट. ठीक आहे. मग अगेन समजा हा POCl3 जो आहे तो रिॲक्ट झाला तर हा कंपाऊंड भेटेल. पण आपल्याला इथं ते नाही करायचं. आपलं मेन टार्गेट काय? OH चा काय बनवायचा? Cl. आणि हे कोण करू शकतो? PCl5. ठीक आहे. अजून एक की Zn डस्ट, Zn डस्ट असं जर कुठं ऍरो वरती लिहिलं असेल तर लगेच लक्षात ठेवायचं की Zn काय करतो? रिडक्शन. रिडक्शन जर तो करणार असेल तर मला सांगा, ही जर रिंग असेल त्याला OH जोडलाय तर इथं रिड्यूस काय होणार? रिंग आहे तशी राहणार. रिडक्शन म्हणजे मायनस काय होतो? ऑक्सिजन. सो ऑक्सिजन गेला, खाली काय राहिला? फक्त H. सो फिनॉल इज कन्वर्टेड इनटू बेन्झिन. सो हे कोणाचं काम आहे? Zn डस्ट. ओके. येस. तुम्ही आता इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डीऑक्सिजनेशन इज पॉसिबल विथ Zn. आता जस्ट तुम्ही लिहिलं Zn. ठीक आहे. झिंकचं काय रोल आहे? रिडक्शन. रिडक्शन. मग आता तुम्ही केलं ना जस्ट, फिनॉलचा काय झाला? बेन्झिन. हा, तर त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डीऑक्सिजनेशन इज पॉसिबल. पॉसिबल कशात दिसतंय तुम्हाला? फिनॉल कोणता आहे? हा पहिला फिनॉल आहे का? नाही. दुसरा यस. आहे. यस. तिसरा नाही. नाही. चौथा आहे. आणि कोणता येणार? 4. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आला? 3. So phenol is converted into benzene by the zinc. क्वेश्चन समजलं? लिहायची गरज आहे का? नाही सर. नाही सर. ठीक आहे. पुढं रिएक्शन कोणती आहे? बर्च नावाचा बर्चरर रिएक्शन. रिएक्शन कोणाची? अमोनिया. अमोनियाची रिएक्शन कोणाबरोबर? आपण काय करतोय मगापासून? फिनॉल बरोबर. येस. आता तुम्ही विचार करा की बेन्झिनला OH आहे, ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, नायट्रोजनवर पण लोन पेअर आहे.
तर अशी कधी रिॲक्शन होईल का अशी निगेटिव्हची निगेटिव्ह बरोबर? नाही पॉसिबल होणार. मग त्यासाठी आपल्याला काय वापरायला लागणार आहे? टेम्परेचर आणि वेगवेगळे काय वापरायला लागतील? कॅटलिस्ट. हे केल्याच्या नंतरून बेन्झिनच्या OH ला रिप्लेस कोण करतं? NH2. आणि बेन्झिन विथ NH2 नाव काय असतं? ॲलिनाइन. ओके. सो तुमचा जो फिनॉल आहे त्याचं ॲनिलीन बनवणं खूप अवघड आहे. त्यासाठी कोणती रिॲक्शन आहे? बर्चरर रिॲक्शन. या ठिकाणी फिनॉल अमोनिया बरोबर रिॲक्ट होतो, पण मेन म्हणजे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अनहायड्रस ZnCl2 आणि आपल्याला काय भेटतो? ॲनिलीन. सो जर ही रिॲक्शनला तुम्ही याच नाव विसरून गेले तर मार्क किती असतील तुम्हाला? 0. ठीक आहे, कळलं काय केलं ते? त्यांना ते बाकीचं ॲरोवरचं दिसतंय ते सगळे ऑर आहे, म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह आहे. ठीक आहे, पण हा फिक्स आहे की अनहायड्रस ZnCl2 वापरायचा. अजून एक रिॲक्शन खाली दिली ती पण बघू. अगेन आपण कोणाची रिॲक्शन बघतोय? फिनॉल. आणि तुम्हाला आय थिंक वरतीच झाली होती रिॲक्शन, आठवत असेल. फिनॉल आणि अल्कोहोलला सेपरेट कसं करता येतं, म्हणजे आपण डिफरन्शिएट कसं करू शकतो? तर कोणाबरोबर रिॲक्शन करायची? FeCl3. अल्कोहोल FeCl3 बरोबर कोणताही कलर देत नाही, पण फिनॉल कोणता देतो? व्हायलेट. मग खाली लिहिले बघा, दिस रिॲक्शन इज यूज्ड टू डिफरन्शिएट फिनॉल फ्रॉम अल्कोहोल्स. आता तुम्ही काय करता? मे बी तुम्ही हे सगळं लक्षात ठेवायचं ट्राय करता. एवढं करायचंच नाही आपल्याला. फिनॉल FeCl3 कोणता कलर देतो? व्हायलेट. ओके. आता खालच्या बरेच रिॲक्शन आहे. आपण चॅप्टर मध्ये बघितलेली रिॲक्शन नाव काय? ऍसिटायलेशन. ऍसिटाइल कोणता ग्रुप असतो? COCH3. ठीक आहे, आणि जो ग्रुप ऍड करायचा त्याच्याबरोबर एक काय जोडतात? बोला, आवाज नाही येते तुमचा. हा ग्रुप कोणता? CH. COCH3. त्याच्याबरोबर एक कोणता ग्रुप जोडतात? लिव्हिंग ग्रुप. ना मग ऑक्सिजनची लोन पेअर जी आहे ती याच्यावर अटॅक करणार आणि बाहेर कोण पडणार? H आणि Cl. तर साइड प्रॉडक्ट काय भेटलं इथं? HCl. ड्रॉ करून बघू. फिनॉल स्ट्रक्चर काय आहे? PHOH. आणि इकडे काय जोडलंय? क्लोरीन. इकडे या साईडला काय? CH3. लोन पेअरचा अटॅक कुठे होणार? डेल्टा प्लस. हा डेल्टा प्लस आणि ऑक्सिजन डेल्टा मायनस. याचा अटॅक इथं झाला. हा झाला स्टॅबिलाइज. बाहेर कोण जाणार? Cl. सो PH ला O आणि O ला नवीन ग्रुप कोणता अटॅच झाला? C डबल बॉन्ड. साईडला काय आला? CH3. बघा सेम आलं का? यस. ठीक आहे, ही झालेली रिॲक्शन आहे. परत एकदा आली फक्त. पुढे नाव आहे बेन्झो. बघा या रिॲक्शन नंतर नेहमी ही येते. इथं तुम्ही कोणता ग्रुप ऍड केला? CH3CO. इकडे कोणता ऍड केला? यस, बेन्झिन CO. ठीक आहे, मग परत ते सगळं सेम होणार. क्लोरीन जाणार आणि त्या क्लोरीनच्या ठिकाणी कोण अटॅच होणार? हा ग्रुप. सो इथं तयार झालेला कंपाऊंड हा आहे. सो याचं नाव आहे स्कॉटन ब्युमन रिॲक्शन. आणि इथे विचारायचं राहिलं तुम्हाला, हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? हे दोन्ही पण ईस्टर. एस्टर. वरती लिहिले बघा काय फॉर्म झाला आपल्याला? फिनाइल एस्टर. ठीक आहे, सो या दोन रिॲक्शन आहे ज्या फिनाइल एस्टर बनवतात ते फ्रॉम फिनॉल. हॅलोजनेशन मध्ये फिनॉलची रिंग आहे. रिंग कुठं कुठं ऍक्टिव्ह असते? ऑर्थो आणि ऑर्थो पॅरा. म्हणजे किती लोकेशन? 2, 4 आणि काय असतं? 6. 4, 6. इथं तुम्हाला ऑर्थो भेटलं, इथं पॅरा भेटलं. काय केलं? हॅलोजन ऍड केलं. हॅलोजन ऍड करत असताना तुम्ही काय वापरलं? CHCl3 वापरलेला आहे. ठीक आहे, सेम तुम्ही आता काय केलं? ब्रोमिन एकदा वापरला, तो 3 टाइम्स वापरायला गेलं तर 3 ठिकाणी ब्रोमिनेशन होतं.
आणि तयार होतो 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. ठीक आहे. सो हा कोणता कलर देतो? व्हाईट पीपीटी. व्हाईट. काय म्हणून वापरतात? टेस्ट फॉर फिनॉल. ठीक आहे. हे झालेले पॉइंट आहे आपले. त्याच्यानंतर नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये 2 ऍसिड कोणते वापरतात? HNO3 आणि H2SO4. H2SO4. आणि हे बघा 3 ठिकाणी नायट्रेशन झालं. सो 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल नाव काय? सिट्रिक ऍसिड. ऍसिड. कलर कोणता? कोणता कलर? कोणता? ब्राईट येलो. ब्राईट येलो कलरचं लिक्विड आहे ते. ठीक आहे. आणि वरती डायल्यूट वापरले आणि 2 ठिकाणी भेटला, ऑर्थो आणि पॅरा. टेम्परेचर किती ठेवलंय? 0 to 10. समजलं? येस सर. नायट्रेशन आपलं झालेलं आहे. त्याच्या पुढे कोणतं आहे आता? सल्फोनेशन. सल्फोनेशनच्या नावातच आहे. कोणता ऍसिड वापरणार? सल्फ्युरिक ऍसिड. 25 डिग्रीला ऑर्थो, 100 डिग्रीला पॅरा प्रॉडक्ट भेटतो. ऑर्थो आणि पॅरा मधला स्टेबल कोणता? क्राउडिंग कुठं कमी आहे? पॅराला. बरोबर. ठीक आहे. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये 2 असतात. एक असती अल्कायलेशन, दुसरी कोणती असती? असायलेशन. सो ही रिएक्शन मध्ये हा अल्काइल ग्रुप आहे. खालच्या रिएक्शन मध्ये हा कोणता आहे? असाइल ग्रुप आहे. त्याच्याबरोबर एक काय जोडतात? लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप. ओके. आणि मग अशी झालेली रिएक्शन ही अनहायड्रस AlCl3 आणि इथं वापरला तोच. ऑर्थोला CS3, पॅराला CS3. CS3 म्हणजे कोणता ग्रुप आहे? अल्काइल. आणि हा असाइल ग्रुप ऍड झालेला आहे. जर एका रिंगला OH आणि CS3 असेल तर नाव काय येतं कंपाऊंडचं? ओके. आणि हे तुम्हाला माहिती असेल ऍसिटोफिनॉन. फिनॉन मधला ONE. ONE म्हणजे काय? कीटोन. RCO आणि हा अख्खा ग्रुप R आहे. RCOR. फंक्शनल ग्रुप कोणता झाला? कीटोन. ओके. आणि नाव काय त्याचं? ऍसिटोफिनॉन. ठीक आहे. कोणकोणते आल्या परत बघा. पहिली कोणती होती? हॅलोजनेशन. दुसरी कोणती होती? नायट्रेशन. तिसरी कोणती आहे? सल्फोनेशन. चौथी फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. 5वी फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आता नवीन आली. नाव काय? गॅटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस. नावातच आहे. काय बनवायचंय? अल्डिहाइड बनवायचं आहे म्हणून आपल्याला हा कंपाऊंड लागणार आहे. काय ते बघू आपण. When phenol is treated with liquid HCN and HCl gas in the presence of anhydrous AlCl3, we get a product. कोणता? पॅराहायड्रॉक्सीबेन्झिलाइड. म्हणजे अल्डिहाइड म्हणजे काय असतो? C डबल बॉन्ड OH. किती कार्बन असतात त्याच्यामध्ये? एक. एका कार्बनला कॉमन नेम सिस्टीम नुसार काय नाव आहे? फॉर्म. त्याची ऍडिशन म्हणून काय झालं? फॉर्मायलेशन रिएक्शन झाली. कसं केलं बघा आता. हे 2 गॅस घेतले, अनहायड्रस AlCl3 वापरला, हा कंपाऊंड भेटला. म्हणजे आत्ताशी आपण रिएजंट बनवून घेतला. तो रिएजंट आता ऍड केला. कोणावर ऍड केला? फिनॉल. अगेन काय वापरला? AlCl3. फिनॉल मधला H ऍसिडिक असतो, तो H गेला. सॉरी, फिनॉल मध्ये AlCl3 वापरला. हा जो कंपाऊंड आहे याच्यातून काय रिमूव्ह होणार आहे? HCl. क्लोरीन बाहेर पडणार, कारण क्लोरीन इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. अजून एक इथं काय असतो? हायड्रोजन. सो H गेला आणि क्लोरीन गेला, साइडला झाला HCl आणि बाकी कंपाऊंड इथं जॉईंट झाला. आता तो इथंच का जॉईंट झाला? कारण इथं क्राउडिंग कसं आहे? कमी. आणि जर आपण परत H2 वापरला, हा बरोबर, आणि जर परत H2 वापरला तर हा पूर्ण ग्रुप निघून जातो NH आणि नवीन कोणता ऍड होतो? O. CHO म्हणजे काय आला?
अल्डिहाइड. सो फिनॉल पासून काय तयार केलं? Aldehyde. हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. सो गॅटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस असं आहे. रिमर टिमन कशी ओळख? अल्डिहाइड बरोबर. रिमर टिमन कशी ओळखतात? CSCl3 आणि खाली काय असतं NaOH आणि इकडे दिलेलं असतं फिनॉल. आणि प्रॉडक्ट मध्ये फिनॉलच्या ऑर्थोला काय भेटतो? CHO. ठीक आहे. बाकी त्यांनी इथं मेकॅनिझम दाखवलेलं आहे, ते सोडून द्या समजा. पण बाकी तुम्हाला दिसतंय की फिनॉलचा डायरेक्ट काय तयार होतो? सॅलिसिल अल्डिहाइड. आणि इथं त्यांनी छोटासा चेंज केलेला आहे. इथं ऍसिड भेटलेलं आहे. मग ऍसिड कसं भेटलं? चेंज काय केला? CSCl3 च्या जागी काय घेतला त्यांनी? CCl4. आणि त्यामुळे ऍसिड भेटलं. पण आपल्याला रिमर टिमन अशी लक्षात नाही ठेवायची, आपण जी पहिल्यांदा गेली ती तशीच ठेवायची. फिनॉल फर्स्ट CSCl3 NaOH आणि याचा प्रॉडक्ट काय भेटणार आहे? सॅलिसिल अल्डिहाइड. लाईल लक्षात एवढं? Yes, sir. ओके. लिहिली का याच्या आधी? लिहायची गरज आहे का मग? Sir. ठीक आहे. पुढे कोणते आता? कोल्ब्स स्मिथ रिएक्शन. एक आहे स्मिथ नुसती कर्टिस, ठीक आहे, नाही ती वेगळी. कोल्ब्स स्मिथ रिएक्शन. सुरुवातीला आपण घेतला फिनॉल, CO2 ऍड करायला चाललोय. CO2 असलेला फंक्शनल ग्रुप कोणता? Acid. ऍसिड. मग जर तुम्ही CO2 ऍड करताय तर फिनॉल रिंग कुठे ऍक्टिव्हेट असते? ऑर्थो आणि पॅरा. Para. NaOH 140 ला हीट केलं, प्रेशर एवढं एवढं ठेवलेलं आहे, तर ऑर्थोला कोणता ग्रुप भेटला? हा. आणि जर तिथं H+ ऍड केला तर हा ऍक्च्युली काय झाला? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. जर आपण H+ टाकला तर A ने जातो आणि त्या ठिकाणी कोण येतो? H. सो नाव काय? सॅलिसिलिक ऍसिड. Acid. ठीक आहे. सो परत एकदा फिनॉल वर CO2 ऍड केला तर ऑर्थोला ऍसिड भेटतो, सॉरी त्याचा सॉल्ट भेटतो, आणि देन फायनली सॅलिसिलिक ऍसिड भेटतं. रिएक्शनचं नाव आहे कोल्ब स्मिथ रिएक्शन. काय दिलं बघा? इट इन्व्हॉल्व्स द रिएक्शन ऑफ दिस कंपाऊंड फिनॉल विथ CO2 NaOH 140. म्हणजे किती गोष्टी ऍड करायच्या? 4. आणि नंतर ऍसिडिफिकेशन. ऍसिडिफिकेशन म्हणजे काय ऍड केला? H+. तयार झालेला कंपाऊंड कोणता आहे? सॅलिसिलिक ऍसिड. ओके. का मेकॅनिझम बघायचं? बोला. बघायचं सर. बाकीच्यांचं काय? बॅलन्स संपला? Yes, sir. बघायचं सर. फिनॉल. Charge becomes what? Bond. चार्ज. जेवले नाही, जेवले नाही. जेवले नाही तुम्ही? नो सर. ऐका, नाहीच जेवले. बरोबर म्हटलं. हा याला परत भेटला. पुढच्या स्टेपला काय आलं? सॉरी, डबल बॉन्डच काढलं. सिंगलला इथं अटॅच काय झालं? OH. याची लोन पेअर त्याला परत आली. हा असा. आणि इथं कोणता चार्जेस आहे? निगेटिव्ह. आपण कोणता कंपाऊंड ऍड करतो इथं? कार्बन डायऑक्साइड. सो अगेन याचा इथं अटॅक होणार, बॉन्डचा काय होणार? चार्ज. इथं आला OH. ते नवीन अटॅच काय झाला? C. डबल बॉन्ड O. O वर चार्ज कोणता? बोला. Negative. निगेटिव्ह. ओके.
आणि जर तुम्ही इथं नीट बघितलं ना या ठिकाणी, तर इथं एक काय असणार आहे, हायड्रोजन. इथं आता सिंगल बॉन्ड आहे, सिंगल तर चालत नाही, मग हा बॉन्ड इथं गेला म्हणजे सिंगलचा काय झाला, डबल. हा हायड्रोजन फ्री झाला, तो कोणाला अटॅच होणार, ऑक्सिजनला. सो पुढे आता रिंग, रिंगला एक डबल बॉन्ड, दुसरा डबल बॉन्ड, तिसरा डबल बॉन्ड, वरती आला OH. नंतर इथं अटॅच काय झाला, C डबल बॉन्ड O, आणि O ला अटॅच काय झाला, H. बघा बरं शेवटचं आलं का कंपाऊंड. ओके, हे काय झालं त्याचं, रिएक्शन कोणती, हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे काय ऍड करायचा, हायड्रोजन. बघा आता बेन्झिन रिंग, सॉरी फिनॉलची जी रिंग आहे त्याच्या प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजन आहे, इथं विसरले. ही जी रिंग आहे या रिंगच्या प्रत्येक कार्बनला किती हायड्रोजन आहे, एक एक, बरोबर. आणि जर मी अजून एक हायड्रोजन ऍड केला प्रत्येक ठिकाणी, कारण मी किती ऍड करतोय, 3 × 2 6 हायड्रोजन, तर प्रत्येक कार्बनला किती होणार, 2. सध्या किती ऍड केले, यस 5 केले मी समजा, इथं पण एक ऍड केला. मग आता कार्बनचे 5 बॉन्ड तर होत नाही, त्यामुळे डबलचा काय होणार, सिंगल. सो दॅट कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू सायक्लोहेक्झॅनॉल. ओके, सो थोडक्यात फिनॉल वरती हायड्रोजनेशन करायचं, कॅटलिस्ट कोणता वापरायचा, निकेल. हे टेम्परेचर एवढं असताना रॅनी निकेल म्हणायचं नाही, आणि डायरेक्ट त्याचा तयार होतो सायक्लोहेक्झॅनॉल. रिएक्शनचं नाव काय, हायड्रोजनेशन मध्ये. येस, पहिली कोणती, सबस्टिट्यूशन, इलिमिनेशन, नंतर ऍडिशन, चौथी कोणती, आता बघतोय ती रिअरेंजमेंट. ठीक आहे, या 4 मेजर कॅटेगरी आहे. रिअरेंजमेंट रिएक्शन मध्ये ऍबनॉर्मल गोष्टी होतात, जे आपल्याला वाटणार नाही अशा होतात. सो फ्राईज रिअरेंजमेंट आहे, खूप मोठी आहे, तुम्हाला काहीच नाही दिलं, 1-2 लाईन मध्ये पण दिली नाही नीट, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. हे तुमचं नेहमीच आहे. इथं काय होतं, CH3 C डबल बॉन्ड Cl, शेजारी काय जोडलंय, PH OH. मग अशीच केलं ना आपण, हे लोन पेअरचा अटॅक कुठं होणार, बोला, कार्बनवर. हा स्टॅबिलाइज होणार, बाहेर कोण जाणार, Cl. PH त्याला O ला काय जोडलं, कार्बन, त्याला डबल बॉन्ड O, त्याच्या शेजारी काय जोडलंय, CH3. सो हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे, एस्टर. एस्टरच्या शेवटी काय येतो, 8. सो फिनाइल, AT. सो फिनाइल ऍसिटेट. सो दिस इज फिनाइल. एस्टरच्या नावामध्ये पहिलं नाव कोणाचं असतं, R ग्रुपचं. R म्हणजे ऑक्सिजनच्या शेजारचा. सो फिनाइल, आणि बाकी ऍसिटेट मधला AC म्हणजे किती कार्बन, 2 कार्बन. जसं एक कार्बनला काय म्हणतो आपण, फॉर्म. तसं 2 ला काय म्हणणार, ऍसिड. सो इट इज अ फिनाइल ऍसिटेट. येस, आणि हा पण तसाच आहे, आता तुम्ही बनवलेला फिनाइल ऍसिटेट. ओके, हा एस्टर आहे. आता एस्टर वरती तुम्ही अनहायड्रस AlCl3 वापरला तर तुम्हाला 2 ठिकाणी प्रॉडक्ट भेटतील, एक इथं एक इथं. ओके, सो रिएक्शन काही विशेष काही नाही. एक काम करा, रिएक्शन लिहूच नका, पुढे जाऊ आपण, ते बरोबर नाही दिलेले. नाव काय त्याचं, फ्राईज रिएक्शन. आता बघा इथं कपलिंग रिएक्शन मध्ये जसं आपण हे मागच बघितलं होता कंपाऊंड, फिनॉल कपल्स विथ
बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. बेन्झिन माहिती, डाय म्हणजे 2, आझो म्हणजे काय N2 आणि इथं Cl. सो N2 वर प्लस आणि Cl वर चार्ज काय येतो मायनस. सो बघा N2 प्लस आणि Cl आला मायनस. हे याच्याबरोबर कोण रिॲक्ट करतंय? फिनॉल. इन अल्कलाइन सोल्युशन. अल्कलाइन म्हणजे बेस. बेस कोणता वापरला? NaOH. ठीक आहे. आता काय होणार बघा, इथं ऑक्सिजनची लोन पेअर आहे. ऑक्सिजन काय असतो, सॉरी फिनॉलची रिंग काय असते, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. म्हणजे रिॲक्शन कुठे पॉसिबल आहे, ऑर्थोला आणि Para. पॅरा. मग आता पॅराला क्राउडिंग कमी आहे, पॅराचा अटॅक कोणावरती होणार? नायट्रोजन. बाहेर कोण जाणार? Cl. सो बघा OH त्याला बेन्झिन, बेन्झिनला नायट्रोजन, नायट्रोजनला बेन्झिन. परत बघा OH बेन्झिन N2 बेन्झिन. जॉईन झाले का दोन स्ट्रक्चर? Yes, sir. दोन स्ट्रक्चर ज्या ठिकाणी जॉईंट होतात त्याला काय म्हणतात? कोणत्या रिॲक्शन आहे त्या? Coupling reaction. कपलिंग रिॲक्शन. आणि हे जेव्हा प्रश्न आलेला याच्या आधी, याचा कलर कोणता असतो? ऑरेंज. Orange. सो ऑरेंज डाय इथं तयार होतो. ठीक आहे. सो ही झाली रिॲक्शन. जरा नीट बघा. इथं समजली का परत लिहून दाखवू? समजली सर. समजली सर. ठीक आहे. पुढे आता याचं नाव आहे फॅथॅलिक अनहायड्राइड. केवळ थॅलिक पण म्हणतात. पीचा प्रोनाउन्सिएशन होत नाही बऱ्याच वेळेला. तर बघा, फिनॉल कपल विथ थॅलिक अनहायड्राइड इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर साधी गोष्ट आहे. हा दिसल्या दिसल्या आपल्याला कळलं पाहिजे की याचं काम काय. मायनस काय करतो? H2O. Yes, ही sir. हायड्रेटिंग एजंट आहे, बरोबर आहे. आणि इथं थॅलिक अनहायड्राइड आहे आणि इथं दोन फिनॉल आहे. तर फिनॉल मधून काय घेतला त्यांनी? HH. आणि इथून रिमूव्ह काय झाला? O. सो ऍक्च्युली मायनस काय झाला? H2O. मग दोन रिंग, ऍक्च्युली 3 रिंग एकमेकांना काय झाल्या? जॉईंट. नीट बघा, परत बघा. ही पूर्ण रिंग, या इकडच्या रिंगला काय झाली? जॉईंट. आणि ही खालची रिंग पण जॉईंट झाली. आणि मधून लॉस कसला झाला? Water. वॉटरचा लॉस झाला. सो बघा, या कार्बनला ही रिंग जॉईंट झाली आणि या कार्बनला ही रिंग जॉईंट झाली. ठीक आहे. सो तयार झालेल्या कंपाऊंडचं नाव काय? फेनॉल्फेलिन इंडिकेटर. हे शाळेत वापरलं असेल ना? तर शाळा लॉकडाऊन मध्येच गेली. येस. आणि Lockdown कलरलेस, मध्येच गेली सर. बरोबर, चांगले. आणि कलरलेस तू कसा भेटणार? पिंक.